देवपूजा करीत असताना या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. घरातील देवघराला कळस असू नये. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भंगमूर्तीची पूजा करू नये. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. देवपूजेसाठी शिळे जल, पाणी व शिळी फुले वर्ज्य होत. मात्र तुळशीपत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी. देवघरात चुकूनही ठेवू नका या देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो. तर्जनीने, अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये. यासह एक दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. देवघरात देवाच्या तसविरी म्हणजेच फोटो लावताना त्या एकमेकांच्या समोर लावू नये. देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे गोल फिरावे. रोज दारापुढे रांगोळी काढल्याने कधीच होत नाही लक्ष्मी देवीचा कोप. वरील 11 गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःख, संकटे, ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.